विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नागपूर अधिवेशनासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम काय या संदर्भातली अधिकची माहिती मिळते? श्वेता, हिवाळी अधिवेशन ते नागपूरमध्ये होणार आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये आज विधिमंडळामध्ये एक कामकाज सल्लागार समिती अर्थात बीएसीची बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनाची तारीख निश्चित होईल आणि नव्यानं आलेल्या सरकारचं हे पहिलं अधिवेशन असणार, यामध्ये नेमकं काय कामकाज असू शकतं याबद्दल चर्चा होणार आहे। मुख्यत्वे अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचा तास असतो, मात्र नव्यानं आता आमदारांची निवड झाल्यामुळे ह्या वेळेला प्रश्नोत्तराचा तास नसणार आहे। त्यामुळे पुरवणी मागणी आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये होऊ शकते। मुद्दा असा आहे की शपथविधीवरती विरोधकांनी बहिष्कार टाकला होता, त्यामुळे आता विरोधक या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला तरी उपस्थित राहतात का आणि अधिवेशनाच्या संदर्भात जी काही धोरणं ठरवली जातील त्यात त्यांचा सहभाग असणार आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, अगदी धन्यवाद ओम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।